मॅन ऑफ द मॅच टीम फिल्डिंग कोणत्या संघाची आहे? फिल्डिंग या प्लीज. मॅचच्या दिशेने जाऊयात. चला फिल्डिंग लावा. साई दत्त वॉरियर्स आपण फिल्डिंग लावा अशी विनंती. आपण वेळ घेऊ नका. चला टीम लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. लगेचच मॅचला आपण सुरुवात करूयात. हॅलो बोल. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला आपण देऊया या मॅचसाठी शुभेच्छा. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि स्ट्रायकर जोडी अंकुश जाधव सोबतीला आहेत सागर थोरात. ही नामवंत जोडी आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ. अरे चनिया मनिया बोर खायला गोड. आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय बॅटिंग करताना अंकुश जाधव यांनी ताबडतोड बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजीची धुरा जर आपण पाहिली, अजय षटक क्रमांक 1 मध्ये आहेत. पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार केलंय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. बॉलर अजय तयार. राईट मुहूर्त विकेट.
सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक बॉलने गॅप शोधला. क्षेत्ररक्षक धावताय 3 बॉलच्या पाठीमागे. सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉलची फेकी केली जाईल. आणखीन एका धावेचा प्रयत्न आहे आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या धावा पूर्ण होतील. तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे येत आहेत. ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय ना बॅटिंग करत असताना, टॉस जिंकून एका बाजूला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमने, तो जबरदस्त आहे आतापर्यंत. कारण या टीमलाही सामने जिंकणं महत्वाचं आहे. टीम साई दत्त वॉरियर्स याही टीमला सामने जिंकणं महत्वाचं आहे. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने खेळलेले आहेत आणि ते त्यांनी गमावलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव. ड्रोन कॅमेरा ऍक्टिव्हेट झालेला. अँडी म्हात्रे यांच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातोय. अवकाशातून स्पर्धा दिसते कशी विहंगम दृश्य टिपण्याचा प्रयत्न 2 ड्रोन कॅमेरा करतोय. या बॉलच्या पाठीमागे पंच काय कळवतील याही गोष्टी पाहाव्या लागतील. पंचांनी सांगितलेलं आहे लेग बायची एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. स्ट्रायकर जोडी अंकुश जाधव आणि सागर थोरात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आज अंकुश जाधव यांनी चांगला खेळ केलाय, खास करून 3 बॉल फेस करत असताना धावा आतापर्यंत किती कुठल्या तर 7. अजय यांनी शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीचे 2 बॉल थोडेसे महागडे होते कंपॅरिझन या 2 बॉलचा खेळ जर आपण पाहिला. बॉल आला त्याला सन्मान दिला. या बॉलची गती थोडीशी काढून घेतली होती. बॉल येण्याची वाट पाहिली आणि त्यानंतर या बॉलला दिशा दिली. याला असं म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी. आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आहे धावफलकावरती 10. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळेल का कोणतीही धाव तर नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत बनवलेले आहेत धावा टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमने. धावा आहे धाव फलकावरती तब्बल 10 बिनगडी बाद. चला काही करा, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आपण दोन्ही टीमला करूया. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही याची पण नोंद घ्या. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल. तुम्ही पाहताय 32 शेळा प्रीमियर लीग 2025 चं हे 6वं पर्व. पहा कोणत्याही संघाला विनंती आहे कोणी जाऊ नका. आजचे सर्व सामने होणार आहे त्याची पण नोंद घ्या असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला विनंती आहे की तुम्हाला मैदान सोडता येणार नाही. स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात पंचांना तुम्हाला दाखवलं जात आहे शशी साटम सर कडक शिस्तीचं पॅनल आणि त्यांना दाखवलं गेलेलं आहे. ऑफिशियल पंच म्हणून या स्पर्धेसाठी आहेत. हे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेराचं तुम्हाला पाहायला मिळतंय. आता पहा ड्रोन कॅमेरा मैदानाच्या अगदी सभोवताली फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच्यावरती एक चांगलं कंट्रोल अँडी म्हात्रे यांचं आहे. चला काही करा, आपण वेळ घेता. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते कारण यानंतर आणखीन 2 सामने बाकी आहेत आणि रात्रीचे 11:32 झालेले आहेत. आपण काही करा. ऑन साइडला बॉल खेळलाय. मोहर काय लागेल या बॉल वरती तर निश्चित या बॉल वरती धावा मिळतील 4. आलाय धावसंख्या वाढवणारा चौकार. गोलंदाज अरुण यांच्यावरती आक्रमण केले. हल्ला चढवला या बॉलच्या पाठीमागे आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज अंकुश जाधव आज नावाप्रमाणे खेळ करायला सुरुवात केली. गरकन वळण घेतलं. भोवरा फटका खेळलाय. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. भोवरा ज्या प्रकारे गिरकी घेतो ना म्हणजे फिरतो ना त्या प्रकारचा फटका आहे. चला काही करा, दोन्ही संघांना विनंती की आपण वेळ घेऊ नका.
आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रात्र. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. हे स्टँड मध्ये तुम्हाला खेळाडू बसलेले पाहायला मिळत आहेत. आवर्जून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत, कारण नाईटची स्पर्धा बघणं आणि ते खेळणं एक विलोभनीय आनंद आहे. आणि तोच घेत असताना क्रीडाप्रेमी, क्रिकेट मग टेस्ट क्रिकेट असू द्या किंवा वन डे असू द्या किंवा T20 असू द्या किंवा टेनिस बॉल असू द्या किंवा रबर बॉल असू द्या किंवा बॉक्स असू द्या, हप्पीच असू द्या, आपण सर्वजण क्रिकेट या खेळाचा आनंद नेहमीच घेतो. मग ते गल्ली क्रिकेट का असना, ते रोलरचं क्रिकेट का असना, परंतु आपण सर्वजण या क्रिकेट या खेळाचा नेहमीच आनंद घेत असतो. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये तयार अंकुश जाधव. फटका चांगला खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक धावतायत आणि अखेरकार डीप कव्हर, बॉल सीमारेषा तोडून फोडून बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. अंकुश जाधव यांच्या बॅट मधून आलाय फटका दमदार. अंकुश जाधव नावाप्रमाणे बॅटिंग करायला सुरुवात केली. पहिल्या काही सामन्यांमध्ये चांगला खेळ जरूर करता आला नाही, परंतु पहा या मॅच मध्ये चांगला खेळ केला. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल धावा 18 धावा धावफलकावरती. अंकुश जाधव चांगली बॅटिंग. ऑन साइडला अंकुश जाधव यांनी हा बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. स्ट्राइक रोटेट केले, धावसंख्या आहे 19 धावा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ओव्हर नंबर 2 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 2. 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. हा बॉल ऑन साइडला खेळलाय आणि या बॉल वरती मोहर काय लागेल पंच सांगतायत, पाहणी करतील आणि सांगतील या बॉलच्या पाठीमागे बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. हा षटकार आहे, पंचांनी या ठिकाणी करेक्शन केलेला आहे. हा षटकार येतोय. फटका चांगला खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये, एक चाबूक स्ट्रोक सीमारेषा पलीकडे. 25 धावा. ओम सायमटीसने अगदी प्रखरतेने दाखवलेला आहे बॉल कुठे पडलाय. हाई बॉल ऑन साइडला खेळलाय आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. आणि या बॉल वरती बॅटिंग करत असताना सागर थोरात यांनी केलाय चांगला खेळ, बॉल सीमा पार, षटकार. धावसंख्या 31. मोठ्या फटक्यांचा कहर आणि या दोन्ही फलंदाजांनी धावसंख्येला आणलाय एक चांगला बहर. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. ओझबस्टीच्या बाहेरचा बॉल इथे आलाय, तो डॉट. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमने धावा बनवलेल्या आहेत बिनगडी बाद. 31 धावा धावफलकावरती आहेत. दैदिप्यमान आयोजन, क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखण्या आयोजनातून डोळ्याची पार न फेडणारी प्रीमियर लीग अर्थात 32 प्रीमियर लीगचं विहंगम दृश्य. आपण कंपॉक्स बॉक्स मध्ये जी पट्टी पाहतो, अंश पट्टी, अगदी ज्याला प्रोट्रॅक्टर आपण म्हणतो, अगदी त्या प्रकारचं ग्राउंड तुम्हाला अवकाशातून पाहायला मिळतंय. आणि मैदान हे 180 अंशाचं आहे. आकर्षक असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. अँडी म्हात्रे आणि मनोहर म्हात्रे त्यांचे मोठे बंधू आहेत अँडी यांचे, आज तेही जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व काही गोष्टींचा आढावा आपण घेत आहोत. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका. यानंतर पहा, आपण जर षटकांसाठी अधिकचा वेळ घेतला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल.
याची आपण सर्वांनी नोंद घ्या, कारण विलंब जास्त होत आहे. खेळाडूंना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेत आहात. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण 1 ते 2 मिनिटं आपण अधिकचे वापरत आहात, त्यासाठी विनंती आपण सहकार्य करा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. ओव्हर नंबर 3 मध्ये विकास आलेले आहेत. पहिलाच बॉल दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. विकास यांना पंचाने सांगितलंय की हा वाईट बॉल, अतिरिक्त धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 32 धावा म्हणजेच 32. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे, ऑफस्टम्पच्या बाहेर. हा बॉल डॉट आलाय, कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आणि पंचांचं बोट आकाशाकडे. या डावातल्या पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय पहिला आणि आउट होऊन फलंदाज माघारी जातील. तीन यष्ट्यांच्या समोर फलंदाज अंकुश जाधव यांना पकडलेला आहे. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आउट होऊन माघारी येत आहेत. 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाज कशा प्रकारे आउट होऊ शकतो? एक बॉडी बिफोर विकेट, एक लेग बिफोर विकेट आणि एक शोल्डर बिफोर विकेट. म्हणजे बॉल तुमच्या अंगाच्या कोणत्या भागाला जाऊन भेटतोय यावरतून या सर्व काही गोष्टी ठरवल्या जातात. आणि पायाला बॉल लागला तर त्याला आपण लेग बिफोर विकेट असं म्हणतो. आणि 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला पकडले गेलंय. आज अंकुश जाधव असं वाटलं होतं की मोठा खेळ करतील, परंतु आउट होऊन माघारी येत आहेत. बॅटिंग करताना एक चांगली छोटीशी चमक त्यांनी दाखवली. अजय नायकवडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. क्रमांक 3 वरती आज जबाबदारी घ्यावी लागेल. इथून पुढे धाबा कोटाव्या लागतील. सुरुवात चांगली करून दिली अंकुश जाधव यांनी या डावाची. चौकार पहिल्याच बॉलच्या पाठीमागे त्यांच्या बॅटमधून आला. चला घाई करा, आपण वेळ घेताय. बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे. एक सिंगल धाव तर या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केले. पंचाने सांगितलं की लेग बायची धाव आहे. एकच धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. 32 वेळा प्रीमियर लीग 2025 चा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र, रंगलाय सोहळा क्रिकेटचा. गोडवा आपलेपणाचा आणि सोहळा आपुलकीचा. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, तोही 180 ला. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. डॉट आलाय. ओव्हर नंबर 3 चा तरार सुरू आहे. गोलंदाजी मार्ग वरतून गोलंदाज विकास. हा बॉल शरीरापासून फार दूर ठेवला. या अगोदरचे काही बॉल देखील त्यांनी अशाच प्रकारचे टाकले होते. या चुका टाळाव्या लागतील. वारंवार या चुका करून चालणार नाही. व्हाईट बॉलची धाव येईल. स्कोर बोर्ड मध्ये फार दूर ठेवलेला बॉल. 34 34वा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे केलाय. आला तो डॉट. 1 फ्रॉम दी ओव्हर असं पंचाने सांगितलेलं आहे. संपूर्ण नवी मुंबईचा जर आपण आढावा घेतला ना, तर देशातलं दुसरं आणि राज्यातलं पहिलं सुनियोजित बसवलेलं शहर म्हणजे कोणतं आहे, तर ते नवी मुंबई आहे. ऑन साइडला खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलची वेगी करतील. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळते. नवी मुंबई शहर हे अवकाशातून दिसतं कसं याचा आपण आढावा घेत आहोत. उंचच उंच इमारती म्हणजे नवी मुंबई शहर. मुंबईला अगदी खेटून बसवलंय तरी देखील मुंबईच्या तुलनेने सुटसुटीत शहर कोणतं आहे, तर ते नवी मुंबई आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उपलब्ध करून देणारं शहर कोणतं आहे, तर ते नवी मुंबई आहे. सर्वाधिक नोकरीचे पर्याय उपलब्ध करून देणारं शहर कोणतं आहे, तर ते नवी मुंबई आहे. सर्वाधिक क्रीडा स्पर्धा होणारं शहर कोणतं आहे, तर ते नवी मुंबई आहे.
निलेश पाटील यांच्या वतीने संघ मालक आहेत. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या आहे धाव फलकावरती 35 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला घाई करा, ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल. चला घाई करा, पण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर आता 4 साठी युवराज ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बॉलने घेतला बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा मिळालाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. हे 6वं पर्व आपल्याला अनुभवायला मिळत आहे 32 वेळा प्रीमियर लीग 2025 च. एक पाय पुढे काढत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, फलंदाजाला जावं लागेल माघारी. मोबदला मिळालाय तो विकेटचा. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी आलेले आहेत. अमित बोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. ओव्हर नंबर आता 4 चा खेळ जर आपण पाहिला तर 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. युवराज शय्यार एका बाजूला, अमित बोरगे मैदानाच्या आत नुकतेच आलेले आहेत बॅटिंग साठी मधल्या फळीमध्ये. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा किती बनवताना याला महत्व आहे. बॉलर तयार, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. हा डॉट आलाय. पेरणी कधी करायची, कशाची करायची आणि कोणत्या जागेवरती करायचंय, या जर गोष्टी जर तुम्ही जाणल्या ना तर पेरणी कधी वाया जात नाही. कोणत्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा आहे, कोणत्या बॉलला संयम ठेवायचा आहे, कोणत्या बॉलला सन्मान द्यायचा आहे, कोणत्या बॉलवरती आक्रमण करायचं आहे, या गोष्टी तुम्हाला जाणाव्या लागतील आणि त्यानंतरच खेळ करावा लागेल. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकून टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने धावा बनवलेल्या आहेत तब्बल आतापर्यंत 38 धावा 38. युवराज खोलवर पद्धतीचा बॉल खोदून काढतायत. एक सिंगल धाव फेक केली होती परंतु बॅकअप लगेच आलेला आहे. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे म्हणजे चांगली गोलंदाजी. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय परंतु आज चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या गोष्टींमुळे तुम्ही तरबेज आहात ना त्याच गोष्टी आज कराव्या लागेल. आज अतुलनीय खेळ करावा लागेल. खेळाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे संघ मालकांच्या वतीने बॅटिंग टीमला. त्यामुळे प्रत्येक षटकाराचं मोल हे वाढलेलं आहे. टीमला तर 6 धावा मिळतील परंतु बॅट्समनलाही 500 रुपये मिळतील. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न परंतु इथे पहा मनसुबे उधळून लावले आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा माघारी जाता आलेलं नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. यानंतरची मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स आणि
क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडी. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. गाठ पडली आहे. जो संघ जिंकेल ना पुढच्या मॅच मध्ये तो या प्रीमियर लीग मधला पहिल्या रात्रीतला पहिल्या दिवसातला 3 पैकी 3 सामने जिंकणारा पहिला संघ असेल आणि त्यासाठी लढत असेल. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स विपक्ष क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडी. आपण तयार आहे. यंत्रची मॅच महत्वाची आहे. शेवटच्या एका बॉलचं खेळ बाकी. या ओव्हरचा धावसंख्या 39-39. गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज तयार पप्पू यांचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बॅटिंग करत असताना लांबी पडली कमी. आल्या पावली जावं लागेल फलंदाजाला माघारी. पण खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा सर्वच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला जिंकता आला पाहिजे आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल फलंदाजांना. एका पाठोपाठ एक फलंदाज आता माघारी चाललेले आहेत. पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो त्या प्रकारे आता बॅटिंग आपण पाहिली तर कोसळताना पाहायला मिळते, परंतु या गोष्टी टाळाव्या लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 बॉलच्या पाठीमागे चांगला खेळ उभा करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दीपक माने आलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 39. शेवटचे 5 बॉल. टॉस साठी यानंतर आपण अनाउन्समेंट करत आहोत. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स आणि क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडी. आपल्याला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओहोटी अभेद्य फळी भेदणारी विवरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 चा थरार. शेवटचे बॉल बाकी आहेत ते तब्बल 4. निश्चित बॅटिंग करत असताना टीम मांगरुळला काही करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु साई दत्त वॉरियर्स या टीमने खेळ जबरदस्त केलाय. आवर्जून त्यांचे कौतुक करावं लागेल कारण टीम मांगरुळला बांधून ठेवलंय. अंगाला भेदणारा बॉल. एक सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे लेग बायची प्राप्त होतीये. शेवटच्या काही षटकांचा खेळ जर आपण पाहिला ना तर निश्चित मोठे फटके आलेले नाही. षटक क्रमांक 4 जर आपण पाहिलं एकही मोठा फटका नाहीये. ओव्हर नंबर 5 चा खेळ जर आपण पाहतोय एकही मोठा फटका नाहीये आणि तिसऱ्या षटकामध्ये एकही मोठा फटका नाहीये. म्हणजे या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि याचं श्रेय जाते गोलंदाजांना, परंतु आक्रमण करावं लागेल. बेड्या तोडाव्या लागतील. समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. मिड ऑफला लॉंग ऑफ आले. बॉलची फेकी कोणत्या एंडला तर स्ट्रायकर एंडला 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. 42 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल बाकी. 32 प्रीमियर लीग 2025 आजची पहिली रात्र पहिली रजनी पहिला दिवस. शेवटचे 2 बॉल या डावातले. त्यानंतर आपण टॉस करणार. आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. ऑन साइडला खेळलेला बॉल एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर हो केला गेलाय सहजरित्या, परंतु इथे पहा पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचेच्या स्वरूपामध्ये आणखीन एक माघारी. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. थांबला तो संपला. धाव कमी पडली माघारी यावं लागते. त्यामुळे मॅच असो किंवा आयुष्य नेहमी तुम्हाला चालत राहावं लागतं कारण एक दिवस थांबलेलं पान देखील खराब होतं. शेवटच्या एका बॉलचं काही बाकी आहे. टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स विपक्ष क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडी. आपल्याला विनंती आपण मॅच साठी रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 7 चा होईल टॉस. रिपोर्टिंग करा टॉस साठी. दोन्ही कॅप्टन्स आपण या डावातला शेवटचा बॉल बाकी आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली.
एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेक कोणत्या एंडला? तर आता स्ट्रायकर एंडला. आणि या बॉलच्या पाठीमागे दुसरी धाव पूर्ण होणार नाही. एकच धाव मिळेल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम चिंचे शुअर स्पोर्ट्स मांगरुळने बनवलेले आहेत. 44 धावा विजयासाठी बनवायच्या आहे. साई दत्त वॉरियर्स टीमला धावा 45. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस आहे. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स विपक्ष क्रियांश चॅलेंजर आटुगडेवाडी. चला आपण टॉस करूया. दोन्ही टीम मध्ये महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने खेळलेले आहेत आणि ते त्यांनी जिंकलेले आहेत. आपण नाणेफेकीचा महत्वाचा कौल करूया. टॉस आपण करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण या आपण टॉस करूया. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की नाणेफेकीचा कौल करूया. कोण मागणार टॉस? ओके, टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स नाणेफेकीच्या कौलचा आवाज येणार. हेड इज अ कॉल. हेड इट इज. टॉस मागितला आणि टॉस जिंकलाय. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही जिंकलेले आहेत. या मॅच मध्ये काय घेताय? फिल्डिंग करू. फिल्डिंग कराल. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? 50 रन. 50 रन. कसं वाटतंय? 2 सामने जिंकलेले आहेत. पुढच्याही टीमने 2 सामने जिंकले आहेत. मॅच चांगली होईल. 100% होणार. संघाचं कॉम्बिनेशन कसं आहे? एकदम भारी आहे. निश्चित तुमच्याकडे मेन क्रिया चॅलेंजर आटुगडेवाडी जर टॉस जिंकला असता तर त्यांनी काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच घेणार. म्हणजे अगदी टॉस मध्ये दोन्ही संघांच्या मनासारखं घडलं असं गृहीत पकडूया. बॅटिंग करायचे कुठपर्यंत मजल माराल? 55च्या आसपास. 55. संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. कशा प्रकारचं मनोबल आहे? आता आमचा कॉन्फिडन्स चांगला झाला आहे, त्यामुळे आम्ही 100% आमचा देण्याचा प्रयत्न करू. निश्चित जो संघ जिंकेल एखाद्या वेळेस तो संघ क्वालिफाय देखील होऊ शकतो, कारण तो पहिला संघ होणार आहे जो 3 पैकी 3 सामने जिंकणार आहे. यासाठी आपण देऊया दोन्ही टीमला माझ्यासाठी शुभेच्छा. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही प्रथम करत आहोत गोलंदाजी आणि बॅटिंगसाठी टीम क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडीला आमंत्रित केले. बॅटिंगसाठी नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांच्या बाजूने लागलाय असं आपण गृहीत पकडूया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. या मॅचचं धावतं वार्तांकन कशा प्रकारे 45 धावांचा पाठलाग केला जाईल या पण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून किरण मस्कर सरांचा आवाज. मॅचच्या दिशेने जाऊयात. आम्ही मनापासून स्वागत करतो आता त्याचा रावण ग्राफिक्स आणि रावण व्हिडिओ एडिटर तथा साहिल माने यांचं मनापासून स्वागत करतो. आमचे पोलीस मित्र परिवार त्याच्यासोबत देखील आले, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. नुकतीचा निहाल ग्रुप या स्पर्धेमध्ये त्यांच्या व्हिडिओज तुम्ही पाहता. मी विनंती करेल आपण सन्मान करूयात अतिथी कक्षामध्ये. मॅचच्या दिशेने जाऊयात. सन्माननीय निलेशजी मर्डेकर सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. मी विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. येस निलेश सर, अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज, आकड्यांचे जादूगर ज्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकलात. निलेशजी मर्डेकर सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. पंचेचाळीस धावेचं आव्हान साई दत्त वॉरियर्स या टीमला आहे. त्याचबरोबर हा सन्मान अतिथी कक्षामध्ये सध्या मात्र स्क्रीन मध्ये तुम्ही पाहता. सन्माननीय आदरणीय निलेशजी मर्डेकर सर तथा पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज
मॅचला सुरुवात झाली जिथे आपण पाहिलं तर अगदी पहिला चेंडू बाईट आला, त्यानंतर आपण पाहिलं सरळ बॅटीनं 4 धावा. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू टीम संघ मालक निलेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला आपण पाहिलं तर तब्बल 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. मांगरू टीम एका बाजूला गोलंदाजी करत असताना 45 धावा त्यांना थांबवायचे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करतोय सैयद वॉरियर्स. हाही चेंडू आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने हाताला गेला. डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एका बाजूला अजय, दुसऱ्या बाजूला निखिल बाबर आपण पाहिलं तर मैदानामध्ये अगदी बॅटिंग करतोय. गोलंदाजीसाठी अमोल माने ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 1 मध्ये त्यांना पाहत आहे. पॉवर प्ले क्रमांक 1. ही मॅच आपण पाहिली तर 45 ची कशा पद्धतीने होते हे बघायचं आहे. वॉटर बॉल यॉर्कर बुंदा चेंडू तो क्रशर अगदी धरून टाकला होता. सन्मान दिला या चेंडूला, मान दिला. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. अगदी आपण पाहिले तर बरोबर 12 वाजले गेलेत. या सध्या टायमिंग आपण पाहिले तर बरोबर 12 वाजलेत या मॅच मध्ये. सध्या आपण पाहिलं आणखीन 2 मॅचेस आजच्या दिवसातल्या बाकी आहेत. हाही चेंडू आपण पाहिलं लफ्ट केला जातोय. खेळाडू आहे कॅच साठी कॉल दिला आणि कॅच पकडली जाते. अप्रतिम कॅच पकडली. विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अगदी निखिल बाबर माघारी जाईल. एक मोठी विकेट, 0 धावा आणि 0चा चष्मा घालून यावेळी मात्र अगदी माघारी येईल. निखिल थोडासा नाराज असेल. चला बॅट्समन या लगेच. नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच तयार राहत जा, कारण की दुसरा बॅट्समन अगदी पोहोचलाय. गणेश दाखल झालेत मैदानामध्ये. नवीन बॅटर ज्या पद्धतीने 45 धावा आज आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना सायदा वॉरियर्स या टीमला करायचे. त्यामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी घाई निखिलची राहिली, कारण की हा फटका आपण पाहिलं तर खेळत असताना टायमिंग त्याचं नव्हतं. जिथे आपण पाहिलं तर अगदी कॅच पकडली गेली. 12 वाजल्यानंतर आपण पाहिलं तर झोप येत असेल, पण मी म्हणेल की झोपायचं नाही, आपल्याला झेप घ्यायची आहे. लक्ष ठेवायला लागतं सगळीकडे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 7 या आकड्यावरती 7. प्रतिम गोलंदाजी राहिली आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी सध्या आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये अमोल मानेची. ओहो हो, हाही चेंडू चांगला हाताला जातोय. गुडलेन स्पॉट वरून अगदी थोडासा कट होतोय. बॅट स्विंग केली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. वाकुडे टेनिस वाकुडे टीम मधून सातत्य खेळताना पाहिले अमोल मानेला. वाकुडे टीम साठी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. आज आपण पाहिलं तर मैदानामध्ये संघ मालकासाठी खेळत असताना चेंडू पडल्यानंतर जास्तच बाउन्स, एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉलची जरूर भेटेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 1 पुढे गेली आहे. संघाची धावसंख्या अगदी 8 या आकड्यावरती ओव्हर क्रमांक 1 चालू असताना 5 चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झालेला आहे. 1 टू गो. आमच्या मुंबई पोलीस मित्र अमोलजी वीर यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि अमोल वीर आणि साहिल माने ही जोडी नेहमी बघाल तुम्ही घनसोलीमध्ये असतात नेहमी प्रॅक्टिस साठी. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगलला डिक्लेअर मध्ये धाव जरूर भेटेल. एका धावेच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1 चा खेळ जरूर संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवरती. अमोलजी वीर यांना विनंती करेल या आपण व्यासपीठावरती स्वागत असेल आपलं. चांगले क्रिकेटर देखील आहेत ते आज दाखल झालेत. नऊ धावा स्कोर कार्ड वरती. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज टीम. मॅचेस लवकर संपवायचे. ऑलरेडी आपण पाहिलं क्रिकेटचा सीझन चालू आहे. घरच्यांना तोंड दाखवायला भेटत नाहीये.
असं सीझन सध्या चालू आहे. कोण आहे बॅट्समन कोण दादा आजने मारला बॉलर कोण आहे बॉलर रिप्ले तुम्हाला दाखवला जातो ज्या पद्धतीने जॅक केला चेंडूला मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग स्वीट साऊंड अगदी निघून गेला. वन बाउन्स पडला आणि तदनंतर अगदी व्यासपीठाच्या जवळ येऊन चेंडू आदळतोय 4 धावेसाठी आणि आता क्षेत्ररक्षण केलं गेले चेंज. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 13 धावसंख्या. अप्रतिम स्पर्धा. बरेचसे खेळाडू आता गावावरून निघालेत या स्पर्धेसाठी. आपण पाहिले तर बऱ्याचशा टीम्स खेळाडू आता दाखल होतील खास गावावरून खेळण्यासाठी. या देखील आपण पाहिलं तर फटका चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला जातोय. बॅट स्विंग केली आहे इथे. टायमिंग चांगलं झालंय. गॅप शोधून काढलाय. बॅट शोधून काढली आणि या बाट आता चौकारापर्यंत नेऊन पोहोचवत आहेत. 4 धावा. आणखीन एक चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि हा रिव्हर्स फटका पाक अशा पद्धतीने खेळला जातोय. रिप्ले मध्ये क्रॉस बॅटेड. त्यानंतर आपण पाहिलं टायमिंग चांगलं जुळलं होतं. आता धावसंख्येचा आपण पाहिलं तर अगदी 12 केला जातोय. चौकारांचा 12 सध्या केला जातोय. रातो के कातील सगळ्याच खेळताना दिसतील तुम्हाला. खूप दिवसानंतर आपण पाहिलं तर हे खेळाडू आपण पाहिलं नाईट स्पर्धेमध्ये आणि सध्या आपण पाहिलं तर 32 सिऱ्यामध्ये नाईट स्पर्धेचा खरं संख्या वाढली आहे आणि स्पर्धाही जास्त होत आहेत 32 सिरा या विभागामध्ये. गावी असो किंवा मुंबईला असो स्पर्धा आणि क्रिकेट या देखील आपण पाहिलं तर अगदी पुन्हा क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. लेग पाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव येते कारण की ऑलरेडी एक धाव आली होती जिथे आपण पाहिलं तर ऑलरेडी एक चौकार आला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी गोलंदाज हुशार राहिला थोडासा कारण की ऑलरेडी तो एक गोष्ट केल्यानंतर गोलंदाजाला माहिती पडलाय की ज्या पद्धतीने आता बॅटचा हँडल चेंज केला की तो आपले फिंगर रोल करतोय. थांबवलं अजयला थोडस. या टीमचा ट्रम्प कार्ड. या टीमचा हुकमे एक्का. आशेचा किरण. 21 चेंडू मध्ये आता 27 धावेची गरज आहे. 21 चेंडू 47 हे समीकरण या मॅच मध्ये आता ठेवलं गेलंय. ओहो ड्राईव्ह केलाय. चांगला ड्राईव्ह सर बॅटीनं. कव्हरचा खेळाडू होता पॉइंटचा पण ऑलरेडी कव्हरच्या खेळाडूकडे चेंडू जात होता आणि तो मी म्हणेल विनाकारण यावेळी मात्र जरूर कदाचित नशीब दुखापत झाली नाहीये. मात्र ज्या पद्धतीने आपण पहिला चेंडू अडवण्याचा प्रयत्न. रिप्ले मध्ये पहा कशा पद्धतीने तो खाली कोसळला पडला आणि त्यानंतर मात्र पुन्हा उठून उभा राहतो. वड बॉल यार अप्रतिम चेंडू गणेश साठी हाताला. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने थोडासा कट केला जातो कारण की गोलंदाजी करत असताना आपण पहिलं गोलंदाज अर्थातच अंकुश जाधवनं आतापर्यंत थोडासा अंकुश लावलाय धावसंख्येला. 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर 2 सिंगल ही त्याने दिले. एक डॉट आता त्याने काढला. ही ओव्हर कव्हर करण्यासाठी चेंडू आता बाकी एक. ओहो लॉफ्ट केला बॅटीच्या अगदी बॉटमला. कॅच घेण्याचा प्रयत्न. थोडा पुढे गेला मग मागे आलाय. तदनंतर अगदी कव्हरच्या खेळाडूला डीप मधून यावं लागलंय. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 चा खेळ संपला. टीमची टोटल अगदी 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या 20 ऑन स्कोर कार्ड. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले आपण पाहिले तर 45 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 32 सिरा प्रीमियर लीग 2025 6वं वर्ष या स्पर्धेचं आणि पहिलं नाईट वर्ष या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. व्यासपीठ ऍक्च्युली VIP व्यासपीठ या स्पर्धेसाठी ओपन व्यासपीठ ज्याच्यामध्ये VIP कोच आहे. एकदा बसलं की उठूसं नाही वाटत झोपूसं वाटतं डायरेक्ट असे कोच आहेत पण झोपू नका. मॅच आहेत चालू. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी जाऊन पोहोचले 18-25. 18 चेंडू मध्ये 25 धावा. आमचे कॅमेरामॅन सध्या आपण पाहिलं तर त्यांचं कौतुक करतो. संस्कार अगदी मला वाटतं 14 वर्षाचा संस्कार आज मेन कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये. यावर्षी स्वर्गीय रतन बुवा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्याला पाहिलं. ध्रुव मात्रे देखील आहे. प्रसन्न भोईर देखील आपण पाहिलं तर अगदी उंबारलीचा आमचा प्रसन्न भोईर.
आणि आताच आपण पाहिलं तर अपील उचलली पूर्णपणे. सागर सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. सागर थोरात पाठ स्वीप करण्याचा प्रयत्न, पाठीची अगदी आपण पाहिलं तर अगदी टोला जरूर लागतो चेंडू. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर आता मात्र 23-22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 22 16 चेंडू अजूनही 23 धाबा विजयासाठी हवेत. 16 चेंडू 23. इर्ती मैदान गोठवलीचं मास्टर 40+ मैदान. वॉड स्ट्रोक सर बॅटीनं मुवमेंट पहा बॅटीची. गणेशनं या मॅच मध्ये आता मात्र हात खोललेत. ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली आहे, प्रॉपर बॅट स्विंग, सर उभा होता. तदनंतर आपण पाहिलं तर बॉटम हँडचा अगदी उपयोग योग्य केला. चेंडूला अगदी पोहोचवलंय सीमारेषेच्या बाहेर, उचलून फेकून दिलाय. जा आणि घेऊन या तो चेंडू असं सांगतोय तो. या षटकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 28-28. हाई चेंडू लॉफ्ट केला जातोय सर मिडल ऑफ द बॅट. वन बाउंड चेंडू कदाचित जाईल आणि होय जातोय सीमा पार. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा आता मात्र गोळा केलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर तब्बल 32 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचले. 45 धावेचा आव्हान, 32 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सध्या गणेश या मॅच मध्ये संकट मोचक म्हणून धावून आलाय आणि त्यानंतर मात्र त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 12 धावा मात्र सजल्या गेल्यात. एक चांगली मॅच आणि एक चांगलं क्रिकेट सध्या मात्र गणेश आपल्या संघाची आणि आपल्या गावाची गुणवत्ता दाखवणारा, गुणवत्तेला वाव देणारं क्रिकेट सध्या त्याच्या माध्यमातून खेळलं जात आहे. लीग मॅच, लीग फॉर्मॅट हाही उचलला जातोय. लॉफ्ट केला चेंडूला. अगदी आपण पाहिलं तर कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडूनं अखेरीस गाठली आहे सीमारेषा. 6-4-4 गाडी नंबर नव्हता आतापर्यंत केलेली बॅटिंग होती. ज्या पद्धतीने गणेशनं हात खोललेत या अंधारामध्ये चमकला आणि संघाची धावसंख्या अगदी गाडी रम पंपो 36 धावसंख्येवरती. 36 धावा. मॅच बॉल आलाय आता मैदानामध्ये. वा, एवढ्या अंधारामध्ये देखील चेंडू बाहेर शोधले जात आहेत. हो, आम्ही ससे शोधतो. चेंडू किस खेत की मुली आहे भाई. टीमची टोटल अगदी 36-36. 9 धावा हव्यात आता विजयासाठी. किती बॉल येत आहेत नक्की? चला प्लीज मॅच चालू करून द्या. नऊ धावा हव्यात फक्त विजयासाठी आणि चेंडू अजूनही बाकी आहे 13, म्हणजे 13 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. चला प्लीज जो बॉल आहे त्याने मॅच चालू करा. हाई चेंडू आपण पाहिलं तर लॉफ्ट केला जातोय. डीप स्क्वेअर एक रीजनला वन बाउन्स निघून जाईल. 4-4-4 चौकार. अप्रतिम ज्या पद्धतीने गाडी चालू झाली. मी बोलेल की इंजिन गरम झाल्याने, इंजिन गरम झाल्यानंतर थांबत नाही, गाडी थांबत नाही, गाडी वेगानं निघाली. चौथ्या घेरवरती 2 चौकार. त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये तब्बल 40 धावसंख्या, हॅट्रिक चौकार, 1 षटकार, 6-4-4-4 अशा पद्धतीने तब्बल 40 धावसंख्याने आता 12 चेंडू मध्ये तब्बल 5 धावेची गरज. 12-5. अजून 2 मॅचेस आहेत. आज बसतील 2. आणि जे मुंबईला राहतात, ज्यांची ट्रेन बंद होतील, त्यांनी आज इथेच थांबा. अंपायर कदाचित येतात मुंबईवरून, त्यांचा मी कौतुक करेल. बारा 5. विजय पाटील दाखल झाले गोलंदाजीसाठी. कारण की हल्ली क्रिकेट एवढं चालू की फोन बघू किती वाजले ते बघूच वाटत नाही. 12-5.
शेवटचे 12 चेंडू 5 धाब्याची गरज आहे. मॅच सेकंड इनिंग मध्ये इझी बनली. 45 धावा या मैदानामध्ये 45 धावा या सॅटिस्फाईड आहेत. तू 45 वरती फाईट करू शकत नाही. अपकट फटका चांगला, कदाचित हा चेंडू एका डिक्लेअर साठी निघून जातो. एका धाब्याच्या मदतीनं 4 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयासाठी हव्यात. बरोबर ना, तू 45 वरती फाईट नाही करू शकत या मैदानामध्ये. या मैदानाच्या खेळपट्टी पाहिले किती छान खेळपट्टी बनले, ज्यामध्ये धावा चांगल्या होत आहेत. या खेळपट्टीवरती एक 60 ते 70चा टार्गेट या खेळपट्टीवरती तुला देणं गरजेचं राहतं. लॉफ्ट केला जातोय. अजयचा फटका थोडासा आपण पाहिलं तर कॅच एकाची आला, दुसरा मात्र त्याने अप्रतिम जज केली ही कॅच. वाव, व्हॉट जज. कारण की ज्या पद्धतीने तो क्रॉस आला, चेंडू अगदी आपण पाहिलं तर हातामध्ये ओंजळीमध्ये स्वीकारला हा चेंडू. शेवटपर्यंत चेंडूकडे होतं लक्ष. रिप्ले पहा, कॅमेरा बघ पहा. ये ब्रँड आहे ओमचा एमटीसी, इट्स नॉट अ नेम. कॅमेरा बघ पहा, शेवटपर्यंत चेंडू टिपला जातोय आणि या ओंजळीमध्ये पकडला. कारण की ज्या पद्धतीने लॉंगॉनचा खेळाडू धावत येत होता, मात्र मिड विकेटच्या खेळाडूने कॉल दिला, ये मेरी बारी है भाई, हम पकडेंगे. बॅट्समन या प्लीज लवकर. करण दाखल झालेत मैदानामध्ये. तब्बल 4 धावेची गरज आहे. पुन्हा बॅट्सपिंग अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये हल्ली सिंगल डबल साठी कोणी जात नाही, कारण की संस्काराचे फटके सध्या थोडेसे कमी झालेत. IPL चालू आहे. आपण पाहिलं तर अगदी रील्स वाले फटके प्रत्येक जण आपण पाहिलं मोठ्या फटक्यासाठी एक मोठा फटका मारूया, मॅच फिनिश करूयात. सध्या त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर प्रयत्न केले जात आहेत. हा पहा, यावेळी देखील तेच झालं ना, याच गोष्टीची आपण चर्चा करतो. भाई जितने के लिए 3 चाहिए. सिंगल डबल्स नवी मुंबईचं टेनिस क्रिकेट आणि नवी मुंबईच्या पटलावरती नवी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, आणि इथली लाईफलाईन सिंगल डबल पण आहे क्रिकेटची. सोडून दिला जातो. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा राव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. आणि आता फक्त 2 पावलं दूर आहे. 2 मिनिटं 2 धावा फक्त हव्यात. शांत राहिले मॅच, कारण की या मॅचला तापवणं तर किती तापवणं. ऑलरेडी धावसंख्या 45, त्यामध्ये फटके आता चांगले येत आहेत. मॅच फिनिश फटका सध्या येतोय, जाईल सीमारेषेच्या बाहेर, करेल मॅच फिनिश. आणि साई दत्त वॉरियर्स टीमनं वॉर केला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू टीम वरती. दे वॉन्ट द मॅच. साई दत्त वॉरियर्स येस विजय होतोय संघ. अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स प्लीज फिल्डिंग साठी मैदानामध्ये दाखल व्हा. येस दाखल झालेत. टॉस जिंकला. आणि मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर अरुण दादाचा मोहिते टीमचा दबदबा चालू आहे. संपूर्ण टीम आणि सगळे आपण पाहिलं बेस्ट प्लेयर्स या टीम मध्ये खेळताना इन ऍक्शन तुम्हाला दिसतील. मॅन ऑफ द मॅच या